जावली 11 विपक्ष दक्षिण जावली 11 अशी मॅच रंगती आहे. पहिला चेंडू काय गतिमान गोलंदाजी पा बेस्ट ऑफ बेस्ट असं आतापर्यंतचा जर विचार केला सकाळपासून आपण कॅलिसची गोलंदाजी पाहिली तर दहार अतिशय बहारदार आहे. खऱ्या अर्थानं गती अतिशय वेगवान ठेवली आहे. यस फटका पा काय सुरेख होता यार. परंतु डीकडे जोन जाणार आहे. इथे मात्र एक आणि एकच धाव असेल. परंतु सँडीची नजर पहा. खरं मी सातत्यानं सँडी बद्दल एक सांगत असतो मित्रांनो की अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून मी संदीप अर्थात सँडी यांना सातत्यानं सांगत असतो या खेळाडूच्या डोक्यामध्ये फक्त क्रिकेट असते मित्रांनो. लॉप केलाय भिरकावलाय फेकून दिलाय अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावर तू 6 धाब्यांसाठी भिजेल असं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरतून कॅलिस खूपच बाहेर होता. पाठलाग करण्याचा प्रयत्न या सीधा वाईट कॉल येतोय +1 अशा 2 धाबा. लॉक केलाय परंतु चेंडू गेला डी झोन मध्ये एका धावेसाठी. चला मॅच चालू ठेवा. दुसरे चेंडू लगेच घ्या पंचांकडून आमच्या आणि तो चेंडू आणण्याचा प्रयत्न करा पाठीमागचे आपले प्रेक्षक. लॉक केलाय काय मधुर साऊंड आहे. भिरकावून दिलाय अगदी गगनचुंबी षटकार 6 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मगाशी बाईट मध्ये सूर्यकांत शिडगेने सांगितलं होतं की सँडी खूप फॉर्म मध्ये आहे आणि या खेळाडूचा फॉर्म कधी जातच नाही मित्रांनो. अगदी वर्षानुवर्ष लापटेट केलाय पा अगदी सरळ हँडेड. इथे मात्र एक धाव घेतली आहे परंतु जोखीम भरी धाव. एंड ऑफ द षटक क्रमांक 1 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावा विदाउट लॉस. टीम जावली 11 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला 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 स्पीडअप ठेवा. दोन्ही संघाचे संघनायक बॉल तर पाहिजेत का किरण. द्या बॉल द्या त्यांच्याकडे. आता मात्र ओव्हर क्रमांक 2 कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय पायाचे. मित्रांनो फायनल खेळायची अजून आपल्याला थोडस स्पीडअप घ्या. आयोजन समितीला सहकार्य करायचंय. कारण जर नंतर पाऊस आला फायनलच्या टायमाला तर अंधार होत असतो थोडासा. याचा बा आमचे पीटीसीचे संचालक खऱ्या अर्थानं सांगतायत की आतापर्यंत सर्व 5-5 षटकांच्या आम्ही मॅचेस खेळवल्यात आणि तशीच फायनल सुद्धा व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. कारण जर पाऊस आला अंधार थोडासा वाटला तर षटकं कमी करावी लागतात फायनलची. त्यासाठी प्रत्येकाने वेळ वाचवा मित्रांनो. थोडस गतिमान क्रिकेट खेळा. बॉल पियुष कदम खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी ठरला हिरो. टीम साठी सॉरी. जोरदार बाउन्स
मात्र एस्टेनच्या मागे सुद्धा चांगली कामगिरी झाली म्हणे. डॉट डिलिव्हरी आले. पियुष कदम खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना आपण येणार फायटर्स साठी एक हो 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 यस वाईट +1 अशा 2 धावा. गती पहा, गती खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगी आहे. रबर बॉल क्रिकेट खऱ्या अर्थानं गोळीसारखे फेकले जात आहेत. अगदी सुरेख कामगिरी पाहायला मिळते इथे. मात्र चला चेंडू आलाय बघा पाठीमागे. थोडं स्पीडअप घ्या, थोडं जेवढं गतिमान खेळता येईल तेवढं खेळा मित्रांनो प्लीज. आपण आयोजकांना सहकार्य करायचे आहे कारण आपल्यासाठी उभी केलेली ही स्पर्धा. बॅटची राहणार हो. सँडी थोडस नक्कीच नर्वस असतील. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून खेळायचा प्रयत्न. लॉब केलाय डीप मिड विकेट रिझनला. क्षेत्ररक्षक तिथे येतील. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस तर 2 धावा आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 21. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला क्लिक केला. एक धाव कंप्लीट झाले आणि आता मात्र आकाश झुनकरीला स्ट्राईक एकदाची मिळाली असं म्हणायला हरकत नाही कारण आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नव्हती आकाश यांना. एक हार्ड हिटर म्हणून आकाश झुनकर यांच्याकडे आपण पाहत असतो. टीम देवदेववाडी 11 संघासाठी नक्कीच बिलॉंग करतात. पहिलाच खराब चेंडू आहे. यस नक्कीच आकाश फेस करत असताना आलेला हा वाईट चेंडू. फुल टॉस जोरकस फटका केला. इनसाइड आउट खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून षटकार येतोय आणि बॅट पहा तिथे बॅट मात्र 2 भागामध्ये दुभागली गेली आहे. काय ताकदीचा फटका खेळलाय पहा आणि इथे मात्र 6 धावा तर आल्यात परंतु बॅट तुटली आहे. दिसेल असं मी एक बाट तर तुटली परंतु सूर्य काय ताकद आहे. आकाशच्या फटक्यामध्ये खरोखरच बेहतरीन ताकद असते. अगदी बॉडी अतिशय भारदार आहे, हाईट आहे, त्यामुळे ताकदीचे फटके पाहायचे तर आकाशचे नक्कीच पाहायला मिळतात आपल्याला. इथे मात्र षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती लागल्यात. सावली 11 30 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 संपले. काय बॉल हवाय पाठीमागे आहेत बघा. चला चला जास्त वेळ मित्रांनो बघू नका प्लीज, विनंती आपल्याला. थोडस गती द्या. यानंतर आपल्याला मेगा फायनल खेळायची. आपण वाजलं एका बाजूला पाहिलं तर फौजी फायटर्स विपक्ष टीम एनआर वॉरियर्स, अर्थातच एनआर वॉरियर्स चे संघ मालक नितीन दादा चिकणे, राजेंद्र दादा चिकणे आणि फौजी फायटरचे संघ मालक आदरणीय श्री सुभाष दादा धन्नावडे
यांच्या टीम जाऊन पोहोचल्यात या दक्षिण जावली रबर बॉल क्रिकेट लीग स्पर्धेच्या फायनल मध्ये. सुरेख चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दुसरीसाठी पलटला जाणार का, परंतु जोखीम आहे आणि हे दोन्ही खेळाडू घेणार नाही जोखीम. गोलंदाजी मार्कवरती आणलंय तेजस, गोलंदाजी मार्कवरती. सँडी स्ट्राईक एंडला. झोरकस फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही मिलाप होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एक मोठी धावसंख्या अपेक्षित आहे, 60+ आणि हे नक्की होणं अपेक्षित आहे, कारण 2 षटकामध्ये 30 धावा क्रॉस झालोय. म्हणजे पुढच्या 3 षटकामध्ये 30 करणं नक्कीच. काय घडलंय पंच आमच्याकडे वळले जाते. या सीधा व्हाईट कॉल येतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर 32 ऑन स्कोर बोर्ड, 32 धावा धावफलकावरती पाहतोय. विदाउट लॉस टीम जावली 11. चला प्रेक्षक वर्ग, चला साईडून जा. बॅटशी राहणार. इथं मात्र सँडी थोडस नाराज तर असतीलच, कारण अशा प्रकारचे चेंडू मिस होणं म्हणजे खऱ्या अर्थानं सँडीसाठी थोडीशी डोकेदुखी आहे, कारण हार्ड हिटर म्हणून ही जोडी प्रख्यात आहे. आपापल्या संघासाठी खेळत असताना आपण पाहिलं तर बारामुरे, खर्शी बारामुरे 11 संघासाठी सँडी, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं देवदेववाडी 11 संघासाठी आकाश. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि झेल बाद. सँडी बॅक टू द पवेलियन. डिझेल असं दिया. न्यू बॅटर अक्षय शेलार. तीन बॉल. जोरकस खेळायचा प्रयत्न, तो निर्धाव चेंडूची सांगता झाले. एक आहे का? सॉरी डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव नक्कीच आहे. नो बॉल है. यस चला मास चालू ठेवा प्लीज. आपल्याकडे चेंडू भरपूर आहेत. नो बॉल आहे यासाठी. नो +1. 2 धावा. चला 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 थोडस गतिमान करा यार प्लीज, विनंती राहील. नक्कीच खऱ्या अर्थानं मित्रांनो हा जो टाइमपास तुम्ही करताय ना थोडस स्पीडअपली घ्या, कारण आपण जर पाहिलं ना आज तुम्ही या प्रदर्शन सामन्यामध्ये खेळता तर तुमच्याकडे काहीतरी वेगळं पण आहे. खरं पाहिलं तुम्ही एक मोठे खेळाडू आहात, तुमचं नाव आहे, तुमच्याकडे गेम आहे म्हणून तुम्हाला संधी दिली जाते आणि त्यामध्ये तुम्ही एक प्रोफेशनल क्रिकेट खेळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यासाठी प्लीज लक्ष द्या थोडंसं, कारण ऍक्टिव्हपणा दिसत नाहीये बिलकुल. दोन्ही कर्णधार
सँडी सूर्यकांत थोडस स्पीडचं क्रिकेट दाखवा मित्रांनो. जावली क्रिकेट बघतोय तुम्हाला, प्लीज. लॉंग ऑनला येतोय तिथे मात्र थोडं सांभाळून मित्रांनो, स्लाइड होण्याची शक्यता जास्त आहे. एका धाब्याबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 37 ऑन स्कोर बोर्ड. एक 60 धाबांकडे अपेक्षा होती, परंतु इथे या षटकाने मात्र कमबॅक करून दिलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आकाश झुनगरे आता इथून पुढे काय करणार, कारण आतापर्यंत सँडीकडे जास्त स्ट्राईक आपण पाहिली होती. आता आकाश आपल्याकडे घेतील, परंतु इकडे पाहिलं गेलं तर अक्षय शेलार सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु ही मी मोठी मोठी नावं मित्रांनो घेतो ना, ती टेनिस क्रिकेट साठी वेगळा फॉर्मॅट असतो, तिथे त्यांचा प्रॉपर गेम पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एक एन्जॉयमेंट क्रिकेट खेळतोय आपण. त्यांच्या तंत्रामध्ये खूप सारा बदल करावा लागतो, त्यांच्या फटक्यांमध्ये बदल करावा लागतो. इथे चेंडू हवेमध्ये इनसाइड क्षेत्ररक्षक तिथे, वा इथे मात्र काय जज आहे यार, सुपर आहे. इथे मात्र नक्कीच आपण जर पाहिलं पियुष कदम सुरेख झेल टिपलाय. हॅलो नाही केला होता, करतो आता काम. झालं का? आकाश मात्र तंबूच्या दिशेने परत आहेत. खरं अर्थानं एक धाव वाढवण्याचा प्रयत्न करण्याचा फोन केला तरच मी का जो प्रयत्न झाला त्यामध्ये आलेलं अपयश. इनसाइड आउट चेंडू गेला. संख्या अपेक्षित होती, कारण आपण अपोजिट पाहिलं तर त्या ठिकाणी सूर्यकांत शिडगे असतील, बरोबर कॅलिश, पियुष कदम, एक मोठी नावं आहे, त्यासाठी नक्कीच मोठी धावसंख्या अपेक्षित आहे. लॉफ्ट केलाय तिथे लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतील, एकच धाव असेल. राहुल आहे दुकान नाही करत नंबर उठला की मला फोन कर. ओ जोरकस फटका अक्षय शेलार. मात्र चेंडू आतापर्यंत काही सापडत नाहीये. थोडस कुठेतरी फटका खेळत असताना ताकदीचा जोरदार वापर होतोय. परंतु मी मगाशी सांगितलं की ही मोठी मोठी नावं आहेत ना मित्रांनो, टेनिस क्रिकेटच्या जगतामधली आहेत. रबर क्रिकेटमध्ये खूप सारा बदल करावा लागतोय त्यांना. यास लाभ केलाय, चांगला फटका आहे, कव्हर आणि पॉइंटच्या मधून तिथे थोडंसं बबलिंग झालंय, परंतु एकाच धावेचा मानस आहे की कोणत्याही धावेचा प्रयत्न होत नाहीये. एकाच धावेच्या मदतीने धावसंख्या आपण जर विचार केला 39 ऑन स्कोर बोर्ड. फटका सजलाय, उंची आहे, लांबी कमी आहे, काय घडणार आहे पायाचं, आणि इथे मात्र सहजरित्या झेल टिपला जातोय. परतावं लागेल फलंदाजांना. आणखीन एका विकेटचं पतन टीम जावली 11च्या. भिजेला संधी. विकास सावले फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. मित्रांनो पहा, आपण जर विचार केला ना आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, तर आपण अगदी चप्पल न घालता घराच्या उंबऱ्याबाहेर एकही पाय टाकत नाही. परंतु इथे अख्ख्या मैदानभर आम्ही इथे बिना चपलीचं फिरू, पण क्रिकेट आम्ही सोडणार नाहीये. एक प्रत्येकाच्या मनाशी नक्कीच एक निर्धार असतो, कारण क्रिकेट आणि क्रिकेट बेड आमचं हे व्यक्तिमत्व आहे, हे प्रत्येक तरुण दाखवतोय.
5:30 बजे उधर से 10 किलोमीटर आना हो सुरेख चेंडू होता अफलातून आहे इथे एकदम कंप्लीट झाले दुसऱ्या धावेसाठी पलटले जाणार का नाही स्वतः गोलंदाज येत आहेत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते मैं फोन करता हूँ 5:30 बजे एक कुठेतरी मोठी अपेक्षा होती थोडासा स्कोर मात्र या 2 षटकामध्ये आहे ना आपण जर विचार केला चला शेवटच्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाते शेवटचं षटक मार्गस्थ होताना स्ट्राईक एंडला राम धनगावडे यांच्याकडून इथून पुढच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय या षटकामध्ये विजय चव्हाण यांच्यासाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय 2 विकेट काढा 1000 रुपये घेऊन जावा यस नक्कीच आज संडेची सोय होणार आहे 2 विकेट घ्यायचे आता या पहिल्या इनिंगचे शेवटचे 6 चेंडू हो चोरकस खेळायचा प्रयत्न झाला इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे खरं पाहिलं गेलं तर कुठेतरी स्फोटक फलंदाजी होईल अशी अपेक्षा होती परंतु या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय इथे हलक्या हाताने पुश केलाय क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही या चेंडू लँड झालाय डीप मिड विकेटला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय चांगली चेंडू फेकी झाली आहे परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही 2 धावा कंप्लीट होतात खऱ्या अर्थानं इथे कुठेतरी मोठ्या फटक्यांची अपेक्षा आताही केली जाते उर्वरित काही चेंडू आहेत त्यामध्ये 1-2 मोठे फटके यावेत 50-55 प्लस व्हावं आम्ही ही अपेक्षा वा सुरेख इथे मात्र एक आपल्याकडे जो संधी आहे त्या संधीचा उपयोग करून घेऊया कारण 1 बाउन्स व्हॅलिड तुमच्याकडे आहे तर तो नक्की टाकून घेऊया आपण त्या मानसिकतेतून गोलंदाज जात असताना आपल्याला पाहायला मिळतं पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा एक समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न पलटले 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत 44 ऑन स्कोर बोर्ड 44 धावा एखादा मोठा फटका लागेल का 50 धावा क्रॉस केल्या जातील का एक प्रश्न आहे परंतु एक मोठी मॅच आहे स्टार्कर्सनी भरलेल्या दोन्ही टीम्स आहेत हो इथे मात्र का अशा प्रकारचे फटके खेळले जातात मिस केले जात आहे खऱ्या अर्थानं तुम्ही चेंडूच्या लाईन पर्यंत जाताय खरं पण इथे काय गणित बिघडते चेंडू आणि बॅटचा मिलाप होत नाही हे करणं खूप गरजेचं आहे कारण एक कुशल मुवमेंट आहे स्लॉक वरचं षटक आहे आणि त्यामध्ये होणारे डॉट चेंडू पुन्हा एकदा डिसेंडिंग फटका चेंडू हवेमध्ये आहे 2 धावा तर देऊन जाईलच खरा परंतु आणखीन धावांची गरज आहे खरं पाहिलं गेलं तर इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या म्हणजेच काय एंड ऑफ द फर्स्ट इनिंग ऑन स्कोर बोर्ड 46 धावा झाल्यात आणि 47 धाब्यांचं आव्हान असेल टीम दक्षिण सावली 11 या संघासमोर मात्र 47 धावांचं आव्हान असेल या 2 ओव्हर 30 धावा होता पहा त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये फक्त 16 धावा म्हणजेच किती टर्निंग पॉइंट ठरलाय या ठिकाणी आदरणीय दीपक दादा कदम यांना मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मानित करतोय मी विनंती करेन आयोजन समितीला आदरणीय श्री दीपक दादा कदम नितीन शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय कदम साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करूया
आणि खऱ्या अर्थानं इथून पुढं आपण समाजामध्ये बदल करूया. या ठिकाणी खरं पाहिलं गेलं तर बाईट्स ऑफ पश्चिम महाराष्ट्र असं ज्यांना आम्ही संबोधतो, सातत्यानं आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेला ज्यांचा आवर्जून आवाज ऐकतो. या ठिकाणी नीरज मर्डेकर सर यांना विनंती करेन या पुढच्या इनिंगसाठी आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी कदम यांना या मुख्य व्यासपीठावरती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. तुम्ही पाहत आहात एक मैत्रीपूर्वक लढत आहे, प्रेक्षणीय मॅच आहे. जावली 11 आणि त्यांच्या विरुद्ध दक्षिण जावली 11 अशी लढत आहे आणि आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. दक्षिण रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या वतीने काही सन्मान होत आहेत. मल्ल विद्या केंद्र मालचुंडी आणि त्याचे संतोष भोसले अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती आपण त्यांना करूया. रेशीम भाग्याने विणलेली मायचुकदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. या दक्षिण रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या वतीने एका बाजूला पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम जावली 11 ने बनवलेले आहेत धावा. त्या धावा आहेत तब्बल 46 धावा झालेल्या आहे. 47 धावांचं लक्ष आहे दक्षिण जावली या टीम समोर. दक्षिण जावली क्रिकेट क्लबने आयोजित केलेला हा दक्षिण जावली रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आहे आणि प्रत्यक्षात काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. चला मित्रांनो, आता अधिकचा वेळ न घेता आपण सामन्याला सुरुवात करा. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत आणि सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेवजी रान्हे साहेब यांच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे. हा बोला. त्याचबरोबर मामुर्डी गावचे संदीप दादा शेडगे यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचे स्वागत आपण करूया आणि वळूया आणि पाहूया या प्रेक्षणीय मॅचची रंगत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज, करंडी गावचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर विजय चव्हाण आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी पिंपरीचा आबी शिंदे, ज्याने अंडरम क्रिकेटची मैदान अल्पावधीमध्ये गाजवली. अंडरम क्रिकेटचा टॅपर, परंतु षटक क्रमांक 1 मध्ये भामगरचा ऑलराऊंडर खेळाडू विकास सावले यांच्या हाती बॉल आहे. मी गेलो ना की तुम्हाला ते प्रतिभावंत खेळाडू आहेत, त्या त्या गावासाठी त्यांनी नेहमीच चांगला खेळ केलेला आहे. विकास सावले ऑलराऊंडर आहेत, गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करतील. बॅटिंग मध्ये त्यांचा एक वेगळा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल अभि शिंदे साठी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि नेहमीच विकास सावले यांना वेगावरती स्वार व्हायला आवडतं आणि याही बॉलच्या पाठीमागचा खेळ जर तुम्ही पाहिला असेल ना तर निश्चित वेगावरती स्वार झाली विकास सावले. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. अभि शिंदे अंडरम क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला आहे. काल चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. पुन्हा तयार अभि शिंदे बॅटिंगसाठी. अभि शिंदे, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. वेगाने टाकलेला बॉल या डावामध्ये आता प्रभाव टाकतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो डॉट, मिळणार नाहीये कोणतीही डाव. 2 बॉल डॉट आलेले आहेत. विकास सावले जे भामगर गावचे आहेत आपली चमक धमक गोलंदाजीमध्ये दाखवतायत. 2 बॉल डॉट. आई बॉल नजर उतरून धरले. पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी करताना टाकावा लागेल. जातोय का? आता पहिली धाव मिळालेली आहे बॅटिंग करत असताना दक्षिण सावली या टीमला. पुन्हा एकदा विकास सावले तयार. ते बाहेर जाणार. टप्पा पडल्यानंतर जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. अभि शिंदे यांच्यावरती प्रेशर आहे. डॉट बॉलने थोडंसं दडपण वाढलं असेल परंतु आता या संकटातून मार्ग अभि शिंदे यांना काढावा लागेल. संकटाच्या पेचामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये दक्षिण जावली 11 संघ, परंतु या संकटातून मार्ग काढावा लागेल. संकटांना जीवनामध्ये शरण जाऊ नका, तर संकटांवरती मात करा. आणि अभि शिंदे मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. हाई बॉल डावपेच उधळून लावतोय बॅटिंग करताना.
दक्षिण सावली 11चे विकास सावले भामगर चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत डॉट बॉलचा रेशो जर तुम्ही या डावामध्ये पाहिला असेल ना तर वाढलाय आणि गोलंदाजी करताना वाकाडण्याजोगं षटक हाताळलंय. फटका चांगला आहे, अभि शिंदे यांचा टिपिकल फटका, परंतु पाण्यामध्ये बॉल थांबलेला आहे कारण थोड्या वेळापूर्वी पाऊस जोरदार पडलाय. आउटफील्ड स्लो आहे, पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, परंतु अभि शिंदे यांनी अखेरकार बॅटचा फेस ओपन केला, बॉल कव्हर्सला पाठवला होता आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 2 धावा 0 गडी 5. परंतु विजय चव्हाण आक्रमकता आहे, परंतु आज दक्षिण जावलीसाठी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सी कॉर्नरला बॉल खेळणार, एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करताना 47 धावांचं लक्ष आहे, अवघ्या बनवलेल्या आहेत धावा 3, म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा त्या बाकी आहेत 44 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 24 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 44. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. जावली 11 विरुद्ध दक्षिण जावली 11 अशी तुम्ही मॅच पाहत आहात. एक प्रेक्षणीय मॅच आहे, मैत्रीपूर्वक मॅच आहे, जिचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. ओव्हर नंबर 2 सगळ्याचा बदल केलाय काय तर आता सँडी विरामने कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवणार हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी आता आलेवाडी गावाचा पर्याय निवडलेला आहे. खेळाडूचं नाव आहे दत्ता दुटाळ. गोलंदाजी मार्कवरती आक्रमण केलंय, बॉल हवेत उभा राहिलाय. सचिन काका बॉलच्या पाठीमागे येण्याचा प्रयत्न करताय आणि आज मैदानाच्या आतमध्ये त्या या प्रेक्षणीय मॅच मध्ये ते आहेत किंबहुना या बॉलच्या पाठीमागे धावा काही मिळालेल्या आहेत, परंतु आज अभि शिंदे यांना हात खोलावे लागतील कारण धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना पिंपरी गावचा हा अभि शिंदे. दोन्ही गावं जर पाहिली पिंपरी आणि आलेवाडी अगदी मेढ्याच्या जवळच आहेत. आक्रमण केलंय, लांबी कमी पडली आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का आणि हो हा कॅच पूर्ण केलाय. पिंपरी गावचे अभि शिंदे येत आहेत माघारी. आलेलं कुसुंबी गावचं नाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेलं आहे आणि दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक जर कोणी ठोकलं ना तर ते नाव आहे पियुष कदम. कुसुंबी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. वय वर्ष आहे 19. लेदर बॉलचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये पियुष कदम बॅटिंगसाठी. समोर दत्ता दुटाळ. आपटलेला बॉल दत्ता दुटाळ यांच्याकडे वेग आहे, परंतु पंचांनी सांगितलंय की वाईट+1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आणि 1 फ्रॉम दी ओव्हर, म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. आणि खास करून सूर्यकांत शेडगे यांनी युवा खेळाडूंना प्रमोट केलंय या मॅच मध्ये, ज्यांनी चांगली ज्यांना लय गवसलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि अशा खेळाडूला प्रमोट केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नंबर 3 पियुष कदम बॅटिंगसाठी तयार. आक्रमण केलंय, पियुष कदमचा टोला निघालाय सीमारेषेच्या पलीकडे, मिळाला मोका आणि दिला पियुष कदमने ठोका. 6 धाब्यांचा षटकार.
पियुष कदमने चांगला दमखम दाखवायला सुरुवात केली आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती. सोडून दिलाय बॉल. पंचांनी सांगितलंय की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, दिशाहीन आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 13 धावा. बॉल तयार. दत्ता दुटाळ षटक क्रमांक 2. फटका आडव्या बॅटने खेळलाय. लॉंगॉनला खेळाडू आहेत, बॉल वरती येतील, बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव दत्ता दुटाळ यांनी आता कमबॅक चांगलं केलेलं आहे. एका बाजूला स्कोर बोर्डला बिझी ठेवण्याचा प्रयत्न ही जोडी करते, परंतु आज विजय चव्हाण जे करंडीचे आहेत ना, ते कशा प्रकारे खेळतील हे पाहावं लागेल. कशा प्रकारे खेळाचं सादरीकरण करतील. आपटलेला बॉल. दत्ता दुटाळ वेगावरती स्वार होत आहेत. नो बॉल आहे, +1 आहे. दत्ता दुटाळ यांना या गोष्टी टाळाव्या लागतील. अनेक वेळा दत्ता यांनी खेळ चांगला केलेला आहे, परंतु आज त्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. तो अनुभव दत्ता दुटाळ यांना कृतीमध्ये आणावा लागेल. एक वेगवान गोलंदाज आहेत आलेवाडी गावचे, आणि धावसंख्या पुढे सरसावत्या जाऊन पोहोचलेली आहे. 16 धावा. या बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे आता 17. पाठलाग करायचा आहे तो विजयासाठी 47 धावांचा. 18 बॉल 30 ची गरज आहे. ऐकू एक छोटस मधुर संगीत. 18 बॉल 30.
तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मोहाटचे राहुल धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क काय होत नाही. राहुल धनावडे असे खेळाडू आहेत त्यांनी दक्षिण सावली रब्बर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडली. खेळ चांगला केलेला आहे बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये. सामनावीराचे पुरस्कार त्यांना या प्रीमियर लीग मध्ये मिळालेले आहेत. परंतु आता दक्षिण सावली 11 संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय आणि त्या संघाला बाहेर काढावं लागेल. डॉट बॉल आलेला आहे. हा बॉल फेस करत असताना राहुल धनावडे एक मोठी उमेद आहे. विजय चव्हाण अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि ओव्हर नंबर 3 हे पिवळ्या चेंडूचं षटक धनाजी लोहार हाताळत आहेत. 5 षटकांची असणारी मॅच जे प्रेक्षणीय सामने असतात ना ते मैत्रीपूर्वक असतात. आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे या प्रीमियर लीग मध्ये. आता शेवटचा एकच सामना बाकी आहे. हे तिसरं पर्व या वर्षीच आपल्या भेटीला आलं होतं आणि आता थोड्याच वेळामध्ये त्या मेगा फायनलला सुरुवात होईल. चला एनआर वॉरियर्स आणि फौजी फायटर आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबा. आपल्याला ही विनंती आहे. या अगोदर देखील आपल्याला मित्रांनो अनाउन्स केलेलं आहे. आपण तयारी करा आपल्या मॅचची आणि मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबा. सर्व खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला यावं लागेल कारण काही आठवणी आपल्याला जपायच्या आहेत त्या फायनलच्या मॅचच्या आणि त्यासाठी आपल्याला विनंती आहे. डॉट आलाय. ही मॅच महत्वाची आहे. एका बाजूला आता हात चालवावे लागतील प्रयत्न करावे लागतील. ऐसा कहा जाता है ना जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला झुकावं लागतं. कमी गतीचा असणारा बॉल दिशा दिलेली आहे. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आहे धावफलकावरती. बॅटिंग करत असताना 47 धावांचा पाठलाग करताना 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक संपलेलं आहे. 12 बॉल 25 ची गरज आहे असं या ठिकाणी स्कोरर प्रजापती कळवत आहेत. आत्ताचा योग्य बॉल आहे ना. अरे बॅटिंग पडल्यावर मारला. पंच या बॉलच्या पाठीमागे आपला निर्णय नो बॉल आहे कारण बॉल 2 टप्पे बॉलने घेतलेला आहे त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया. फ्री हिटचा बॉल धनाजी लोहार निघतील. स्ट्रायकर एंडला बॅट्समन तयार. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. लांबी कमी पडली आहे. फ्री हिटचा बॉल असल्यामुळे बॉलची पेकी तत्परतेने करावी लागेल. शेवटच्या बॉलवरती एक धावा लिहिली आहे. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 47 धावांचा पाठलाग करताना धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 24 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये. 23 धावा 12 बॉल 13. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. परिंदे को मंजिल मिलेगी. फंगले हुए उसके पंख बोलते. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश. दोस्तों जिनके हुनर बोलते हैं. आणि याही मॅच मध्ये ही टेन्शन वाली मात्रा ऐकूया. एक छोटस मधुर संगीत. 12 बॉल 23 ची गरज.
फायनलची मॅच आणि फायनलचा टॉस हा मैदानावरती होणार आहे, याची आपण दक्षता घ्या. ओव्हर नंबर आता 4 साठी गोलंदाजी मार्क वरती कुणाला बोलवलं हे पाहावं लागेल. आणि ओव्हर नंबर 4 साठी भालेगर गावाचा पर्याय निवडलेला आहे आणि खेळाडूचं नाव आहे भरत सनस. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय राहुल धनावडे आणि विजय चव्हाण ही जोडी. फटका पुस्तकी खेळ आहे क्रिकेटचा. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला बॉलच्या खाली, परंतु अखेरकार बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी शक्ती आणि युक्तीचा साधलाय विजय चव्हाण यांनी मेळ आणि केला या बॉलवरती चांगला खेळ. पुन्हा एकदा विजय चव्हाण तयार. वेगाने टाकलेला बॉल बॅटची कडा घेऊन निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. आता भरत सनस यांनी आपला दमखम दाखवायला सुरुवात केली. पहिला बॉल जरी त्यांनी महागडा टाकला असला ना तरी या बॉल वरती कमबॅक करणारा बॉल त्यांनी टाकला एका धावेचा. आता इथून पुढे 10 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा. 16 मॅच ऑन. दोन्ही संघांसाठी 10 बॉल 16ची मॅच आहे. कोणता संघ हा सामना घेऊन जाईल, कारण प्रेक्षणीय मॅच आहे, मैत्रीपूर्वक असणारी लढत. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग आणि जावलीचा जो परिसर आहे, काही गावं वेदनेच्या तीरावरती, काही गावं डोंगर माथ्यावरती, काही गावं डोंगराच्या मध्यभागी आणि काही गावं डोंगराच्या पायथ्याशी, असा असताना जावली खोऱ्याचा विस्तीर्ण परिसर. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे सुधीर गदाशिलार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दक्षिण जावलीचं एक युवा नेतृत्व आहे आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. टप्पा पडल्यानंतर बॉल थाय पॅडला जाऊन भेटतोय. एक सिंगल धाव लेग बायची आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. सुधीर गदाशिलार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, एक युवा नेतृत्व आणि त्यांचे आपण स्वागत करूया. परंतु मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचली आहे, कारण भरत सनस आपण चांगली गोलंदाजी करतायत. डावपेच उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर खेळाडू आहेत. तुम्ही भरत सनस भालेगरचे ऑलराऊंडर आहेत, एका बाजूला करंडीचे ऑलराऊंडर विजय चव्हाण आहेत. म्हणजे एका थोड्या वेळेला तुम्हाला भास होईल की करंडी विरुद्ध भालेगर हा सामना सुरू आहे का. गावांच्या हिशोबाने जर आपण या मॅचची चर्चा केली तर पुन्हा एकदा भरत सनस तयार. आक्रमण केलंय विजय चव्हाण यांनी बॉल पाठवलाय. आता सीमा रेषेच्या पलीकडे, चाहे लंबा हो सफर चाहे जब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर, बॉल सीमा पार, षटकार. यात प्रतिभा आहे भरत सनस यांच्याकडे, परंतु आडव्या बॅटने समोरच्या बाजूला विजय चव्हाण, टिपिकल फटका निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी विजय चव्हाण यांचा फटका तुफानी, बॉल सीमा पार, षटकार. या टीम वरती आणि आता स्वतः संघनायक बॉल आपल्या हाती घेत आहेत. करशी बारामुरे गावचे क्रिकेटच्या पटलावरती 2 बाईक मिळवणारा सँडी बिरामने आणि अखेरकार हा बॉल लॉंग ऑफला आणि ही विजयाची धाव इथे दक्षिण जावली या टीमने पूर्ण केली. जावली 11चं मनपूर्वक आभार. दोन्ही संघांनी खेळ चांगला केला. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि प्रेक्षणीय मॅच जिंकलाय दक्षिण जावली 11 संघ.